आणि ही निवड योगायोगाने झालेली नाही, नियतीचा आदेश आहे तो। हे जग आपल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी व्यापक आहे आणि सत्याच्या बाजूने खंबीरपणे लढण्यासाठीच तुझी निवड झालेली आहे बाळा। म्हणूनच लक्षात ठेव बाळा, तू कधीही हार मानू नकोस। बाबा, मला अजून सगळं हे पूर्णपणे समजत नाहीये। हे जग, या शक्ती, हे गुण, हे सगळं माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे। पण बाबा, हीच जर माझी वाट असेल आणि माझ्या लोकांच्या रक्षणासाठी जर मला उभं राहावं लागणार असेल तर मी मागे हटणार नाही। मी लढेन माझ्या कुटुंबासाठी, सत्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा। हे पुरेसं आहे बाळा। निर्धार असला ना की शक्ती जागृत होते। आणि बाबा, वेदाला आणि दादासाहेबांना त्याच जागेची स्वप्न पडतात। याचा एकमेकांशी काही संबंध असेल का? हो बाळा, स्वप्न ही नेहमीच मनाची निर्मिती नसतात, कधी कधी ती संकेतही देत असतात। पण बाबा, किती दिवस फक्त संकेत येत राहतील? आपल्याला खरं कधी कळणार आहे? आज आज ग्रहमान अनुकूल आहे। आज आपल्याला सत्य कळेल। फक्त त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जाऊन एक विधी करावा लागेल। तू माझ्या सोबत असशील तर हे कार्य नक्की सिद्धीस जाईल। सत्याच्या आड उभ्या असलेल्या प्रत्येक भिंतीला तडा जाईल। चल, फक्त हे तुझ्या राधाताईला कळता कामा नये, कारण तिचा तिच्या सासूवर अजूनही विश्वास आहे। तो विश्वास अडथळा निर्माण करू शकतो। हो बाबा, बरोबर आहे तुमचं। अंबिकाताई आता वेदाच्या रूममध्ये आहे। आपण आता लगेच जाऊया।